ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. काय वाटतं ना जॉब करतोय असं? काय फायरिंग मिळालंय? पण मला सांग एक्झॅक्टली काय झालं? कोण आहे हा प्रिन्स चार्मिंग जो तुला भेटलाय? वाटतंय माझ्या तोंडावर ना असं काही. उर्मिलाकडे गेले होते सकाळी सकाळी ऑफिसला याच्या आधी. ग एकदम 7 वाजता सकाळी तिचा फोन आला. काय झालं? काल म्हणे जायला त्यांना उशीर झाला खूप घरी आणि गाढवासारखा शैलेश सोडायला गेला तिला. एवढंच ना? एवढंच नाही, आप्पांनी मारलं तिला. अरे बापरे. जाऊ दे आता, ह्याच्यावरती विचार करून काय होणार आहे का? ते लोक तसेच आहेत. विल टॉक अबाउट इट लेटर. तुम्ही कोणी कॉफी पिणार? नो. मी कॉफी घेऊन येतो. अवी आता खरं खरं सांग, काय झालंय? तू उगाच एवढी अपसेट होणार नाहीस. आशू दे हॅव क्रॉस द लिमिट्स. मी इतकी रागवले तिच्यावर, एवढं नको कळायला. आणखी प्रॉब्लेम्स क्रिएट करून ठेवणार. हे बघ, तू उगाच टोकाची भूमिका घेऊ नकोस. त्यांचं लग्न झालंय ग. त्यांचं लग्न लावून दिलं ही चूकच झाली आहे. नाही नाही, आपण काही एक चूक केली नाही. आपण बरोबरच केलं आणि त्या दोघांना कोणी सेपरेट करू नये म्हणून हे सगळं केलं ना आपण. मला वाटतं त्यांच्या आईवडिलांना सांगून टाकायला पाहिजे. तुला माहितीये ना अप्पा किती संतापी आहेत ते. चिडले तर काही करू शकतील, पण हे शैलेशला नको का कळायला? बघ ना, सरळ जायचं आणि माझं तर म्हणणं तिच्या घरी सांगूनच टाकायचं. काय चाललंय तुमचं? अजून तोच विषय? काही उपयोग आहे का डिस्कस करून? कम ऑन, लेट्स गेट टू वर्क. आत्ताच डॅड रागवलेत ना. हा, कम ऑन कम ऑन कम ऑन. माझंच चुकलं. मी उर्मिला थांबवायला नको होतं. तिला हॉलवर सोडून आलो असतो तर बरं झालं असतं. शी. पण बोलता बोलता वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आणि स्वप्न पाहता पाहता नकळतच माझा कसा संयम राहिला नाही. माझंच चुकलंय. खरंच माझं चुकलं. मी असं करायला नको होतं. स्वार्थ्यासारखा वागलोय मी तिच्याशी. मला कळत होतं की माझं चुकतंय. माणसाच्या नकळत असं काही घडत असतं आणि तो स्वतःचा कमकुवतपणा लपवायला हे असे शब्द वापरतो. बिचारी उर्मिला, ती रडली. खरं तर आमचं एकत्र येणं तसं चूक नव्हतं, पाप नव्हतं. तरीही
मी थोडा थोडा धीर धरायला हवा होता. सॉरी उर्मिला, एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. उर्मिला, आता फक्त थोडे दिवस. काय ग सानिका, किती उशीर? एवढा वेळ काय करत होतीस तू बाहेर? भांडी घासत होते. का बाई येतील ना उद्या? अरे नाही, उद्यापासून त्या रजेवर जाणार आहेत ना, म्हणून म्हटलं की काम आटपून घेऊया. अगं पण तू? अरे त्यात काय झालं, आपल्याच घरातलं तर काम आहे. आपल्याला बॅग भरायची होती ना, उद्या किती वाजता निघायचंय? कुठे जायचंय आपल्याला? अरे तूच म्हणाला होतास ना आपल्याला उटीला जायचंय म्हणून. हो, जाणार होतो आपण, पण पण काय? अगं ते आपल्याला कॅन्सल करावं लागतंय. का? काय, मला ऑफिसमध्ये खूप काम आहे आणि रजाही मिळत नाहीये. अरे पण तुझी रजा सँक्शन झाली होती म्हणाला होतास. हो. अविनाश, खरं सांगू का सानिका, पैशांचा थोडा प्रॉब्लेम आहे. व्हॉट? उटीला जाण्यासाठी पैशाचा प्रॉब्लेम आहे आपल्याला? आपल्या लग्नामध्ये खूप खर्च झाला होता ना. अरे पण आपण जाऊया ना, नंतर जाऊया आपण. प्लीज समजून घे, मला खरंच ऑफिसमध्ये खूप काम आहे. चालेल ना? थँक्यू. आई, आई, अगं 5 पानं तू कोणाकरता वाढली आहेस? सवयीनं मांडली आहे. इतक्या वर्षांची सवय. आज दिवसभर सगळं आठवत होतं. तरी वाटलं 6 वाजतील. आत्ता सानिका धावत येईल आणि म्हणेल, खूप भूक लागली ग, काहीतरी खायला कर. तुला माहितीये, चुकून माझ्या तोंडून हाकही गेली. सानिका उद्या जाणार आहे ना उटीला, फोन करूया का तिला? कर ना. हॅलो. हॅलो, सानिका आहे का? हा, 1 मिनिट. ए सानिका, फोन आहे तुझा. हॅलो. हॅलो, मी बोलतीये. अवंती, अगं बोल ना. काय, कसं काय चाललंय तिकडे? खूप छान वाटतंय. मजेत आहेस ना अगदी? आमची आठवण सुद्धा येत नसेल. अगं शक्य आहे का ते? खूप आठवण येते ग घरची. अवंती, आई आणि बाबा कसे आहेत ग? मी निघताना खूप थकल्यासारखे वाटत होते. नाही, बरी आहे. बोलतेस? हो. हॅलो सानिका, कशी आहेस बाळा? खूप मजा येते. अगं तू उद्या उटीला जाणार ना, म्हणून आज मुद्दाम फोन केला. नाही अगं, आमचं उद्याचं कॅन्सल झालंय. कॅन्सल झालं का?
अविनाशची रजा सँक्शन होत नाहीये ना म्हणून. अगं पण आई, मी तुला उद्या फोन करू का ग? आता सगळं जेवायला बसलेत. हो चालेल चालेल, पण नक्की फोन करा, मी वाट पाहतोय. काय झालं? उटीचं कॅन्सल झालं ना? हो ना, अविनाशला म्हणे काहीतरी अर्जंट काम निघाले, त्यामुळे सुट्टी मिळत नाहीये. असलं कसलं अर्जंट काम? आणि सुट्टी प्लॅन पण केली नव्हती का त्यांनी? शी. कुणास ठाऊक. सगळे जेवायला बसलेत, नंतर फोन करते म्हणाली. हो, मला तिचा आवाज काही ठीक नाही वाटला हो. म्हणजे अरे आपले नाही का आवाज बदलले आहेत? आपल्यासारखीच तिलाही आपली आठवण आली असेल. हं? आणि उद्या करणार आहे ती फोन, तेव्हा विचारूया. हं? चल 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 चला चला जेवायला बसा. चला चला चला. हे काय उर्मी, अगं इथे काय करतेस? जेवायचं नाही का तुला? काय झालं? आई, आई आय एम सॉरी. परवा मी उशिरा घरी आले, त्याबद्दल रिअली सॉरी. असं पण मला आप्पांना दुखवायचं नव्हतं ग, खरंच. आई, या घरात मला माझ्या मनाप्रमाणे कधीच वागता येणार नाही का ग? उर्मी, कधी कधी आपल्या इच्छा, भावना दुसऱ्यांसाठी जपायच्या असतात. आता माझं बघ ना, लग्न होऊन मी या घरात आले. अगं मी एवढी MA, गोल्ड मेडलिस्ट, पण तुझ्या आप्पांनी मला साधी नोकरी सुद्धा करू दिली नाही. पण पण त्याबद्दल माझी काही तक्रार नाहीये बरं का. हे सगळं मी सहन केलं माझ्या संसारासाठी, आपल्या घरासाठी. हे बघ उर्मी, तुला सुद्धा तुझ्या इच्छा, भावनांना मुरण घालायलाच पाहिजे. अरे हो, सांगायचं राहिलंच, मगाशी प्रधानांचा फोन आला होता. त्यांचा मुलगा तुला बघायला येतोय. आप्पांना हे स्थळ खूप पसंत आहे. हे जर लग्न जमलं ना तर त्यांना खूप आनंद होईल. चल, मी जेवणाची तयारी करते. जेवायला ये. अवंतिका, काय चाललंय? काय नाही सर, ते भानुशंकरजींच्या घराचा. बरं झालं तू भानुशंकरजींकडे जाऊन आलीस. म्हणजे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट लक्षात घेऊन तू हा बंगल्याचा प्लॅन केलास. थँक्यू सर, पण अनिशने खूप मदत केली. हा, सो व्हॉट, यू हॅव डन अ गुड जॉब. थँक्यू सर. अवंतिका, हा प्रोजेक्ट तू एकटीने हँडल करायचा आहेस. युअर ओन क्रिएटिव्हिटी, युअर ओन आयडियाज. पण एक लक्षात ठेव, भानुशंकरजी एक मोठे संगीतकार आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे नुसते कला क्षेत्रातलेच नाहीत, पण इतर क्षेत्रातलेही लोक येतात. हे बघ अवंतिका, त्यांच्या बंगल्याला ना एक वेगळा एथिनिक लुक असावा आणि अशा प्रसिद्ध व्यक्तीचं काम मिळणं इज अ बिग अपॉर्च्युनिटी. हो सर. सर, माझ्या डोळ्यासमोर तर आत्तापासूनच त्यांच्या बंगल्याचं चित्र उभं राहिलंय. साईट खूप छान आहे सर. आय एम सो एक्सायटेड. थँक्यू सर. तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो मी खोटा नाही बोलते ना. माझी तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. कीप अप द गुड वर्क.
कॉंग्रॅच्युलेशन बाबा. हा कशाबद्दल? आईने सांगितलं मला. काय? तुमच्या प्रिन्सिपलनी तुम्हाला कॉलेजच्या गोल्डन ज्युबिली फंक्शनची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी दिली. हो पण मला खूप टेन्शन आलंय. का? अगं एवढं मोठं गोल्डन ज्युबिली फंक्शन ऑर्गनाईज करणं, सगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करणं, वेगवेगळ्या ठिकाणून डेलिगेट्स येणार, त्यांची व्यवस्था बघणं, एवढा पैसा हाताळणं, मोठं काम आहे खूप. बघूया कसं होतंय. तुम्हाला एक गंमत सांगू? आज पाटेकर अंकलनी माझ्यावर पण एक रिस्पॉन्सिबिलिटी सोपवली. कुठली? मला एक इंडिपेंडंट प्रोजेक्ट दिला आहे. हो आणि कुणाचा माहितीये? हा. पंडित भानुशंकरजी. क्या बात है, वा वा वा. सो हॅपी अँड एक्साइटेड. कंग्रॅच्युलेशन. बेटा तुला एक सांगू? नाही म्हणजे तुमच्या शास्त्रात मला काही फारसं कळत नाही, पण मला काय वाटतं ते सांग. तेव्हा कुठलंही घर डिझाईन करताना ते आधी पेपरवर डिझाईन न करता आधी डोक्यात डिझाईन कर. त्या घरामध्ये नुसती दगडमाती असता कामा नये. त्या दगडमातीतल्या सिमेंटमध्ये स्वतःचं थोडंसं मनही टाकून बघ कसं घर उभं राहतं ते. आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही काम प्रामाणिकपणे निष्ठेने कर, यश आपोआप मिळेल. हां नाही पण नाही बघा, मला असं वाटतं की तुम्ही पप्पांशीच बोला. माझ्याशी बोलून फारसा काही उपयोग होईल असं वाटत नाही मला. मी कमिन सर. ओ ये या. हां नाही बरोबर आहे. नाही पण तरी सुद्धा तुम्ही पप्पांशीच बोलून घ्या ना एकदा. हां हो ते अर्ध्या एक तासात येतील. हां ओके बाय. बोलाल सलील शेठ, आज इकडे कुठे वाट चुकलात तुम्ही? अरे काय नाही, या बाजूने चाललो होतो, म्हणलं एकदा भेटून जावं तुला. काय अवंतिका दिसत नाही इकडे? अरे नाही, ती आणि अश्विनी गेल्यात साईट वरती. हो अच्छा. बरं तू काय करणार आहे सांग? नाही काय नको. अरे असं कसं काय? अरे एक मिनिट. गोविंद इकडे 2 कॉफी पाठव जरा केबिन मध्ये. मग कशी काय चालली आहे नोकरीची मोहीम? कसली मोहीम? अप्लाय नो रिप्लाय हे असं चालू आहे. खरं म्हणजे ना अनिश, माझी लाईनच चुकली. मी उगाच सायन्सला आलो. त्यापेक्षा मी BCom केलं असतं, त्यानंतर MBA केलं असतं ना तर बरं झालं असं वाटायला लागलं. अरे असं का म्हणतोस तू? तू इतका हुशार मुलगा आहेस, SSC ला शाळेत पहिला आला होतास, तरी सुद्धा. नाही रे, खरं सांगू अनिश, त्याच्यानंतर ना माझं अभ्यासातलं लक्षच उडालं. त्यात चुकीची संगत लागली. फायनल एक्झाम्सला डायरेक्ट मला 50% मार्क पडले. आईबाबांना तर इतका शॉक बसला, मी खूप हादरलो. नाही त्याच्यानंतर मी MSc केलं, पण माझा कॉन्फिडन्सच निघून गेला रे. मला इतके कमी मार्क्स पडले की आय एम अशेम्ड ऑफ माय सेल्फ. सलील कम ऑन यार, होता है यार, ऐसा भी होता है लाइफ में. डोंट वरी, तुला नोकरी मिळेल. नाही रे, पण मला सांग किती दिवस स्वतःला दिलासा देत बसायचं? अरे इतक्या लहान वयात तुझं करिअर सुद्धा सुरू झालं. नथिंग ग्रेट अबाउट इट. माझ्या वडिलांचा सेटल्ड बिझनेस होता माझ्याकडे. बरोबर आहे, पण तो तू करतोयस, तुला कोण काही म्हणणार नाही रे. पण आज या वयात मी एकही पैसा कमवत नाहीये याची मला लाज वाटते. सलील हे मनीष, आज माझ्याबरोबरचे माझे मित्र इंजिनिअरिंग करून फॉरेनला गेलेत जॉब करायला. अँड दे आर अर्निंग हँडसम सॅलरी ओव्हर देअर. आणि मी आमच्या घरामध्ये सानिकासारखीच आता अवंतिकाही नोकरी करायला लागली. आणि मी काहीच करत नाहीये, घरात बसून फक्त माशा मारतोय, माशा. अरे असं काय करतोस? अवंतिका कधीच काही बोलली नाही. पण अरे ते लोक काहीच बोलणार नाहीत, पण त्यांनी काही बोलायच्यात मला काहीतरी करायला हवं का नको? आणि खरं सांगू अनिश, आय नीड युअर हेल्प. सांग काय मदत हवी आहे, सांग ना. हे बघ, मला काही पैशांची गरज आहे, कर्ज म्हणून. पैसे हवेत? हो, कारण मला पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळणार नाहीये. असं नाहीये सलील. अरे असंच आहे. हे बघ, आज टॅलेंट जरी असले ना तरी सुद्धा तुम्हाला वशिला असल्याशिवाय आणि पैसे असल्याशिवाय नोकरी मिळत नाही. हां, होरायझन ही कंपनी मोठी कंपनी आहे, तिकडे पगार चांगला आहे, प्रॉस्पेक्ट चांगले आहेत, पण तरी सुद्धा 50,000 रुपये मी दिले ना तरच. होरायझन? आय थिंक आय नो दोज पीपल. कोण आहे तिकडे? कोणी गुप्ता म्हणून आहे. आलोक गुप्ता? हो. ओके, असं चालतं काय तिथे? डोंट वरी, मी पप्पांशी बोलतो. पण काय? ते कळेलच तुला लवकरच. डोंट वरी, रिलॅक्स.
काय मस्त साईट होती ना, नाही तर बाकीचे फ्लॅट्स. इतकी आजूबाजूला बिल्डिंगची गर्दी असते ना, ती बघावसे सुद्धा वाटत नाही. अगं प्रत्येकाला नाही परवडत ग. पुन्हा गर्दीपासून लांब फ्लॅट बांधायचा म्हणजे ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेमच ना. हे बरं आहे ना, आपण अगदी मध्यभागी राहतो शहराच्या, आणि ऑफिस पण किती जवळ. आणि पुन्हा एवढूसच आहे ग. मुंबईत तुला माहिती किती वेळ लागतो ट्रॅव्हलिंगला, पुन्हा गर्दीत. अरे बाप रे. ए, तुझी एक मैत्रीण होती ना योगिता, लग्न करून मुंबईला गेली बघ ती. फोन बिन येतो का तिचा? राईट 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 योगिता. हो, तिचा एकदा फोन आला होता ग, पण नीट असं काही बोलणं झालं नाही. मला खटकलंच ते. ती गेली तेव्हा किती आनंदात होती माहितीये. यू थिंक तिचा काही प्रॉब्लेम असेल? चल. हे तुला आठवते योगिता आणि मी किती टिंगल करायचो सगळ्या मुलांची. कॅन्टीन मध्ये बसायचो आणि प्रत्येक मुलाची खेचायचो. अगं, काय झालं? अशू, मी काल ताईकडे फोन केला होता, नीट बोलली नाही ग ती माझी. अगं घाईत असेल. नाही नाही, तिचा सूरच बरोबर नव्हता. अगदी कशी तरीच वाटत होती. त्यांचं ओटीला जाणं पण कॅन्सल झालं नाही. का? अविनाशला सुट्टी नाहीये. मला वाटतं मी तिच्याकडे एकदा जाऊनच येते. तिच्याशी नीट बोलल्याशिवाय मला चैनच नाही पडणार.